आई ग ऑफिस मधून फोन आलाय. आज गेलो नाही ना, बोलावं लागेल, नाही तर खूप पिडतील. आलोच मी. ए हा परंदी, थोडा आवाज कमी करा. आई कसा वाटला पिक्चर? आता मला कळलं मीठ जास्त कसं झालं. हा 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 ओके 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 मी करतो. अरे काय झालं? हे बंद का केलं? लावा ना, मलाही बघायचंय. आपण गप्पा मारूया ना. बसा ना बाबा, बसा ना भाऊजी, बसा. गरमागरम चहा, भजी आणि गप्पा. हा आणि हा व्हिडिओ कायमच असेल माझ्याजवळ, कधीही बघता येईल. हो नाही? अरे गप्प का, भजी तर खा. संपा बस का बहिणी. ये आई, तू खाल्लंस का? आई भजी घ्या ना, खा ना. आई खूप मस्त झालीये, मीठ एकदम परफेक्ट आहे. माझ्या मनातल्या कोंदणाची आणि तुझ्या मनातल्या हिऱ्याची शपथ. पुढचे 10 जन्म मला तूच हवीस बायको म्हणून. तुला नवरा म्हणून मी चालणार आहे ना. बोनस. आय लव्ह यू टू. हा पाणी पी म्हणजे जाईल उचकी. प्यायलं पाणी, सकाळपासून लागले उचकी जातच नाहीये. हो, मग नक्की कोणीतरी तुझी आठवण काढते. माझी कोण आठवण काढणार आहे? आणि आठवण काढणारा पैसा घेऊन आला तर बरं आहे ना. सत्य आहे. कोण आहे? अरे वच्ची मावशी या. येऊ का ग? वच्ची मावशी तुम्ही आहात होय? तरीच सकाळपासून उचकी लागून जीव चालला होता माझा. काय म्हणते? मी आला आणि गेली होती. काही नाही ग, इतके दिवस तू बोलवत नव्हतीस, म्हटलं आपणच जावं. तू काय जेवायला बोलवत नाहीस बाई आम्हाला, म्हणून मीच खाणं घेऊन आले तुझ्यासाठी. हो काय आणले डब्यात? थालीपीठ आणलेत, हो का? वर लोण्याचा गोळा. वा. काय वच्ची मावशी, काय एवढं लोणी लावताय? भाऊजी ती बोलताना विचार करत नाही आणि तुम्ही खाताना विचार करत नाही.
पण आता मी जे काही सांगणार आहे ना ते मन लावून ऐका, नाही तर खाल्लेलं पचणार नाही तुम्हाला. पचणार नाही म्हणजे? आता काय नवीन? नवीन काहीच नाही, तेच जुनं. त्या दिवशी तुम्हाला मारे मानाने घरी बोलवलंस, मला वाटलं सुधारलीस तू, बदललीस, नवीन झालीस. काही नाही, पहिले पाडे 55. अशी एक भाबडी आशा निर्माण झालेली की आता जे काही करशील ते मन लावून करशील बाबा, असं वाटलं होतं मला. बच्चू मावशी, काय म्हणायचंय काय तुम्हाला? काय म्हणू, जशी आहे तशीच आहेस, अजूनही धार कमी झालेली नाहीये तुझ्यातली. त्या दिवशी देशपांड्यांच्या घरच्या त्या सोन्यासारख्या कार्यक्रमात तिथे पण माती कालवायला निघालीस. काय उगाच काहीतरी बोलताय बच्ची मावशी, काय केलंय त्याने? खा ना तुम्ही. तर संपदाला हाताशी धरून काय आग लावतीयस? हा, त्या पोरीला एक अक्कल नाही, परक्या माणसांची मदत घेऊन स्वतःचं सुख तुडवायला निघाली. कुणाकडून बुद्धीची अपेक्षा करते मी? ती बुद्धिमान असायला ती काय स्वानंदी आहे? बच्ची मावशी, माझ्या घरात येऊन मलाच टोमणे मारण्यासाठी मानाने नव्हतं आणलं तुम्हाला माझ्या घरात, कळलं ना? तुम्हाला कशासाठी घरात आणलं होतंस ते कळलं मला. आणि बय, मी टोमणे नाही देते. ज्यांना स्पष्ट बोलण्याची हिंमत नसते ना, ती लोक टोमणे देतात. मी तोंडावर सांगते तुझ्या, आता तरी सुधर बयो, आता तरी सुधर. आतापर्यंत मी एकटी होते, आता स्वानंदी आहे माझ्यासोबत. कुणाला धमकी देताय? धमकी कुणाला देताय? आणि काय कराल तुम्ही स्वानंदीच्या मदतीने? सगळी पाळमुळं खणून काढेन तुझी. मी काय काय करू शकते तुला चांगलं माहिती, आणि स्वानंदी काय काय करू शकते याची तुला कल्पना आलेली आहे. तेव्हा माझ्याकडे असलेली माहिती, स्वानंदीची बुद्धिमत्ता आणि माझ्या देवाचे आशीर्वाद, या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतील ना, तेव्हा तुला देशोधडीला लागायला वेळ लागणार नाही. कळलं? भाऊजी चालू दे. जमल्यास मुलांसाठी थोडस ठेवा. आम्हाला त्यांना कसला झटका आला? काय झालं काय ना आज? झटकाच आलेला आहे. बरेच दिवसात भांडलेले नाहीत ना माझ्याशी, आली असेल लहर भांडण्याची. हे चांगलंय, भांडायला येताना सुद्धा थालीपीठ आणि लोणी घेऊन आल्या. आणि कसली लहर? तर आली लहर आणि केला कहर असं म्हणायची वेळ आली नाही म्हणजे मिळवली नाही. हे सत्य नाहीये, सत्य नाहीये, नाहीये सत्य. ओ टीचरजी, येऊ का? आत्या, या ना. मस्त, मी मस्त. तू कसे बाबा? मस्त. हे काय पोरं कुठे तुझी? निवांत? नाही, ती ब्रेकला गेली आहेत, म्हटलं काम पूर्ण करावं. हा, म्हणजे मी बरोबर वेळेवर आली ना? हो, पण इथे कशा काय आज? अगं बाई, तुझ्यासाठी थालीपीठ आणलीत. मुलं नाही तोपर्यंत खाऊ घे. नाही नाही, घरी जाऊन काही नाही, यांना पण आवडतात तुमच्या हातची थालीपीठ. आम्ही सगळेच थोडं थोडं खाऊ. माहितीये मला, यांना पण आवडतात ते, त्याच्यासाठी पण आणलीत. मग काल पोलिसांनी आणलेले दागिने खोटे होते, कारण घरात आलेले पोलीसच खोटे होते. स्वानंदी, काय म्हणताय ताई? आई हो, जरा धीर धरा. मी आधी मला आधी सांग, पोलिसांनी परत आणलेले माझे दागिने खोटे आहेत? हो, तुमचे खरे दागिने तर मी परत आणून देऊ शकत नाही, पण सत्य कळेल आता.